आजपर्यंत तुम्ही ढोकळा खूप वेळा बनवला असेल, पण मार्केटसारखा ढोकळा बनत नाही, खाताना कोरडा वाटतो, जाळीदार होत नाही. तर आज तुम्ही माझी रेसिपी बनवून ढोकळा बनवलात तर मार्केटपेक्षाही मस्त परफेक्ट असा ढोकळा तयार होईल. या व्हिडिओमध्ये मी ढोकळा बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे अगदी मस्त असा स्पॉन्जी ढोकळा तयार होईल. चला तर बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे एक बाउल घेतला आहे आणि इथे मी मेजरिंग कप घेतला आहे. तर ढोकळा बनवण्यासाठी मेजरिंग कप खूपच गरजेचा आहे. मार्केटमध्ये प्लास्टिकचे, स्टीलचे खूप प्रकारचे मेजरिंग कप मिळतात. तुम्ही कुठलाही मेजरिंग कप इथे वापरू शकता, पण मेजरिंग कप इथे गरजेचा आहे, कारण जर मेजरिंग कप नसेल तर प्रमाण ह्याचं चुकू शकतं आणि मग ढोकळा तुमचा जाळीदार बनणार नाही. तर इथे मी 250 mlचा मेजरिंग कप घेतला आहे. तर या कपाने मोजून आपल्याला 1 कप बेसन घ्यायचं आहे. इथे दुसरी टिप, बेसन बारीक घ्यायचं आहे. मार्केटमधून विकत आणलेलंच बेसन इथे मी वापरते. बेसन जितकं बारीक असेल तितका ढोकळा तुमचा छान होईल. तर आता 1 कप भरल्यानंतर पहा, मी अगदी हलकं असं हे प्रेस करून घेतलं आहे, जास्त दाबून भरलेलं नाही आहे, फक्त लेवल करून घेतलं आहे. आता दुसरी टिप, बेसन आपल्याला इथे चाळूनच वापरायचं आहे. बेसन चाळल्यामुळे बेसन हलकं होतं, गुठळ्या होत नाहीत. आपण जेव्हा त्याचं पीठ त्याच्यामध्ये पाणी घालू तेव्हा जास्त गुठळ्या होत नाहीत आणि बेसन हलकं झाल्यामुळे ढोकळा अगदी जाळीदार होतो. इथे मी सगळं बेसन चाळून घेतलं. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. हाफ TSP इतकं मीठ घातलं. यानंतर पाव चमचा यामध्ये हिंग घालायचं आहे. यानंतर यामध्ये 2 चमचे पिठी साखर घालायची आहे. इथे आता मी यामध्ये लिंबूचं सत्व वापरणार आहेत. तर याला पहा, सिट्रिक ॲसिड म्हणतात. हे इझिली कोणत्याही ग्रॉसरी शॉपमध्ये तुम्हाला मिळेल. यामुळे अगदी मार्केटसारखा तुमचा ढोकळा बनेल. तर इथे हाफ TSP म्हणजे अर्धा चमचा इतकं हे लिंबूचं सत्व यामध्ये घालायचं आहे. हा मेजरिंग स्पून आहे हाफ TSPचा. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणीसुद्धा आपल्याला यामध्ये मोजूनच घालायचं आहे. तर इथे मी अर्धा कप इतकं पाणी घेतलं आहे. तर सुरुवातीला अर्धा कप आपण यामध्ये घालूया आणि लागेल तसं आणखी यामध्ये नंतर पाणी घालू. एकत्र मला किती पाणी लागलं ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर इथे सगळं अर्धा कप पाणी घातलं, मिक्स करूया. तर इथे मी आणखी अर्धा कप पाणी घेतलं आहे. आता हे थोडं थोडं घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे. सगळ्या गुठळ्या काढून अगदी स्मूथ असं पीठ हे हवं आहे आपल्याला. तर थोडं थोडं पाणी घालत हे असं पीठ मी तयार करून घेतलं. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. पातळ हे नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा नाही आहे, असं पीठ आपल्याला हवं आहे. आणि यासाठी मला पाऊण कप इतकं पाणी लागलं आहे. मी आधी अर्धा कप घातलं होतं आणि नंतर अर्धा कप घेतलं. त्यातलं पहा साधारण पाव कप पाणी शिल्लक राहिलं आहे. तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला 1 ते 2 चमचे कमी जास्त लागू शकतं, पण कन्सिस्टन्सी तुम्ही लक्षात ठेवा. आता यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची आहे. यापेक्षा जास्त हळद घालू नका, नाहीतर डोक्यावर रेड स्पॉट येऊ शकतात. अगदी 1 चिमूटभर हळद घातली. यानंतर यामध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे. यामुळे आपला ढोकळा घशाला खाताना कोरडा लागणार नाही. याबरोबरच इथे मी आलं किसून घालते. तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. आलं आणि हिरवी मिरची एकत्र वाटून घातलं तरी चालेल, पण इथे मी हिरवी मिरची घालत नाही आहे. फक्त इथे मी आलं किसून घातलं. आलं, हळद, तेल सगळं छान पिठामध्ये मिक्स करून घेतलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवूया. 10 मिनटं हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता डोक्यावर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. छोटी कढई गॅसवरती गरम करत ठेवले. यामध्ये 2 चमचे तेल घातलं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली, कढीपत्ता घातला आहे आणि यानंतर 2 मिरच्या अशा उभ्या चिरून घातल्यात. मिरच्या तेलावरती परतून घ्यायच्या आहेत. आणि आता यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. पाण्यामध्ये मी पाव चमचा मीठ घातलं आणि 1 चमचा साखर घातली आणि आता पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. इथे पाण्याला उकळी आली. ही आपली फोडणी तयार आहे. गॅस बंद करायचा आहे
आणि आता इथे आपण फोडणी बाजूला ठेवली आहे आणि दुसरीकडे इथे मी गॅसवरती गरम करत ठेवले. यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि यामध्ये असा एखादा घरातला स्टँड उलटा ठेवायचा आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट उलटी करून ठेवू शकता. आता यावरती झाकण ठेवूया आणि हे पाणी इथे गरम होऊ दे. तोपर्यंत इथे जे पीठ आपण ठेवलं होतं 10 मिनटं झालेत. आता हे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. तर ही प्रोसेससुद्धा खूप गरजेची आहे. 3 ते 4 मिनटं हे पीठ असं फेटायचं आहे, ज्यामुळे ते छान हलकं होईल आणि आपला ढोकळा जाळीदार होईल. तर हे मी 3 ते 4 मिनटं फेटून घेतलं. आता याबरोबरच इथे पहा मी एक केक टीन घेतला. याला मी तेलाने ग्रीस करून घेतलं आधीच. तर हा असा तयार ठेवायचा आहे आपल्याला. आणि आता या पिठामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग सोडा घातला की आपल्याला मिक्स करून लगेचच केक टीनमध्ये घालून वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे, म्हणून इथे मी केक टीन आधीच ग्रीस करून ठेवला आहे. तर इथे मी अर्धा चमचा म्हणजे हाफ TSP इतका बेकिंग सोडा घातला. सोड्यावरती आपल्याला 1 चमचा पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे आपला बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स होईल सगळ्या पिठामध्ये. आणि आता पहा अगदी फास्ट असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या पिठामध्ये बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आणि ही प्रोसेस मी पहा किती फास्ट करते. फटाफट आपल्याला मिक्स करून लगेच केक टीनमध्ये हे काढून घ्यायचं आहे. हे मी आता केक टीनमध्ये घालते. पहा अगदी मस्त असं हे पीठ फुललं आहे. सगळं पीठ केक टीनमध्ये काढून घेतलं की 2दा हे टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे एअर बबल्स असतील तर निघून जातील. आणि आता लगेच आपण हे वाफवण्यासाठी ठेवूया. तर इथे पाणीसुद्धा गरम झालं आहे. यासाठी आधीच पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि गरम पाण्यामध्येच हा केक टीन वाफवण्यासाठी ठेवायचा आहे. झाकण ठेवायचं आहे आणि आता 20 मिनटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. 20 मिनटापर्यंत अजिबात ह्याला उघडायचं नाही आहे. पहा 20 मिनटं झाले आहेत आणि आपला ढोकळा पहा तयार झाला आहे. आता आपण ढोकळा शिजला आहे की नाही आतपर्यंत ते चेक करूया. तर इथे पहा मी एक सुरी घेतली आहे. सेंटरला अशी घालून पाहायची आहे. तर सुरी क्लीन आली आहे, म्हणजे ढोकळा आतपर्यंत छान शिजला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आता ढोकळा आपण थोडा कोमट करून घेऊया. तर इथे पहा ढोकळा आता कोमट झाला आहे. पूर्ण थंड करायचं नाही आहे, कारण थोडासा गरम ढोकळा खायला छान वाटतो. आता आपण काढून घेऊया. तर याच्या कडा आधी सोडून घेऊया. तसाही हा पहा आपोआप निघून आला आहे कडेने. प्लेटमध्ये मी काढून घेते. अगदी अलगद निघतो आणि पहा किती मस्त अशी जाळी आली आहे. खूप छान असा जाळीदार ढोकळा हा तयार झाला आहे. तुम्ही जवळून याची जाळी पाहू शकता. अगदी स्पॉन्जी आहे. आता जी आपण फोडणी तयार केली आहे ती यावर घालायची आहे. आता इथे लक्षात ठेवा, ढोकळा असा उलटाच ठेवायचा आहे आणि फोडणी घालायची आहे, कारण जी खालची बाजू असते ती अगदी जाळीदार असते. त्यामधून फोडणी छान आतपर्यंत ॲब्झॉर्ब होते. तर सगळी फोडणी इथे मी यावरती घालते आहे. आणि फोडणी घातल्यानंतर 5 मिनटं आपल्याला असाच हा ढोकळा ठेवायचा आहे, म्हणजे ती फोडणी आतपर्यंत मुरेल आणि ढोकळा आतपर्यंत छान ओलसर होईल आणि खाताना तो ड्राय लागणार नाही. आता 5 मिनटं झालेत, आपण हा कट करूया. पहा तुम्हाला कट करतानाच लक्षात येईल हा ढोकळा किती छान असा स्पॉन्जी आहे. आणि हा ढोकळा अजिबात कुठेही मध्ये बसलेला नाही आहे, सगळीकडून एकसारखा शिजला गेला आहे. तर पहा मार्केट्सपेक्षाही मस्त असा ढोकळा घरच्या घरी फक्त 1 कप बेसनपासून आपण तयार केला आहे. तर आज मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स सांगितल्या. त्याप्रमाणे जर तुम्ही ढोकळा बनवला तर अगदी परफेक्ट ढोकळा बनेल. यावरती मी कोथिंबीर घातली. तुम्ही ओलं खोबरंसुद्धा पसरवू शकता. तर ढोकळा बनवताना तुम्ही लक्षात ठेवा की पीठ तुम्हाला बेसन जे आहे ते अगदी बारीक वापरायचं आहे. बेसन चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर जे तुम्हाला प्रमाण आहे ते मेजरिंग कपनेच तुम्हाला बेसन आणि पाणी मोजून घ्यायचं आहे. ढोकळा तुम्हाला वाफवून घेताना 20 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही बेकिंग सोडा घालाल, बेकिंग सोडा घातलं की लगेचच तुम्हाला मिक्स करून लगेच तुम्हाला वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. अजिबात वेळ घालवायचा नाही आहे. या सगळ्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या तर असा परफेक्ट असा ढोकळा तुमचा तयार होईल.
सगळ्या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे, तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर हा ढोकळा तुम्ही नक्की करून पहा. ढोकळा तुमचा कसा झाला मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.